सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये कॅन्सर सर्जन डॉक्टर अमित कुमार बगडिया यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आज आपण कॅन्सरविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर अशी माहिती देणार आहोत. तर सुरुवातीचा माझा प्रश्नच हा आहे की कर्करोग म्हणजे काय आहे आणि काय नाही आहे, काय समजायचं लोकांनी, भीती कशी काढायची मनातनं? बरोबर आहे मॅडम. कर्करोग हा एक असला विषय आहे ज्याच्याबद्दल लोकांना समज थोडी आहेच, पण गैरसमज थोडे जास्तच आहेत. म्हणजे आधीच्या काळात असं म्हणायचे की कॅन्सर आला म्हणजे त्यांना आता सगळं गुड न्यूज आहे बस. तर आता तसं राहिलेलं नाही आहे. म्हणजे कॅन्सर रोग खरंच आहे, नक्कीच आहे. ते रोग मोठाच आहे, हे बी नक्कीच आहे. पण आता त्याची समज खूप वाढलेली आहे मेडिकल सायन्समध्ये, म्हणून त्याच्यावर खूप प्रभावी उपचार आपल्याकडे आलेले आहे. आपल्या हाती कॅन्सरला लढायला खूप चांगले अवजार आलेले आहे, हतियार आलेले आहे, ज्याच्यामुळे कॅन्सरला आधी जेवढी भीती असायची तेवढी भीती आज असायचं कारण नाही आहे. तर म्हणजे कॅन्सर असला प्रकारची बिमारी आहे ज्याच्याकडे लक्ष बरोबर दिला, आपण त्याला वेळोवेळी उपचार केलं, त्याच्या पूर्ण डॉक्टरी सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेतलं तर ते बरोबर करता येते. लाइलाज आता हा राहिलेला नाही, त्याच्यावरती इलाज आहे. आणि कर्करोगाची जी भीती सामान्य लोकांच्या मनात आहे, मुळात तीच आज आपल्याला काढून टाकायची आहे. हे गैरसमज जे आहेत ते आज आपल्याला पूर्णतः काढून टाकायचे आहेत. त्यामुळे नेमकं समजून घ्या की कर्करोग झालेला असताना आपल्याला घाबरण्याचं कारण नाही आहे. त्याचं जर आपण माहिती पूर्ण घेतली, आजची मुलाखत जर पूर्ण ऐकली तर नक्कीच ही भीती निघून जाणार आहे. पण आपण पाहतो आहे की कॅन्सरला घाबरायचं नाही आहे. कॅन्सरची गाठ निर्माण होते, ती कशी ओळखायची हे पण आपण सांगणार आहोत. पण हा का वाढतो आहे कॅन्सर ते पण आपण सुरुवातीला सांगूया. याचा इन्सिडेन्स म्हणजे परिणाम लोकांमध्ये खूप वाढलेला आहे सध्या. त्याचे बरेचपैकी कारण आपल्याकडे लक्षात आलेले आहे. म्हणजे जे संशोधन झालेले आहे त्यांच्यानुसार असं वाटते की आता जे जीवनशैली बदललेली आहे, लोकांना तंबाखूचं सेवन वगैरे खूप वाढलेलं आहे, लठ्ठपणा वाढलेला आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, लोकांना वर्क फ्रॉम होम किंवा सिडेंटरी लाईफस्टाईल वगैरे वाढलेले आहे. जे आपला आहार आहे, जे आपला न्यूट्रिशन आहे, त्याचा पॅटर्न खूप बिघडलेला आहे. आता नैसर्गिक आहार आपण जास्त खात नाही, जास्त करून आपण प्रोसेस्ड फूड खातो, अनहेल्दी फूड खातो, जंक फूड खातो, आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्स, केमिकल्स, कलरिंग, फ्लेवरिंग एजंट्स, ते सगळे आपण जे वापरतो त्याच्यामुळे एक खूप मोठा भाग या इन्सिडेंट्सच्या वाढण्यात याचा एक खूप मोठा हात आहे. पोल्युशन वगैरे वाढलेलं आहे, काही वेगळे प्रकारचे केमिकल्सला आपली बॉडी एक्सपोज होते. हे सगळे केमिकल एक्सपोजर आधीच्या काळात तेवढा नव्हतं, तर त्यामुळे सुद्धा कॅन्सरचा परिणाम वाढलेला आहे. काही जीवनशैली जे दुसरे बदल झालेले आहे, जसं समजा आपण स्तन कॅन्सरबद्दल बोललो तर स्तन कॅन्सरमध्ये असं आहे की आता लेडीजची जी लाईफ सायकल होती त्याच्यात बदल झालेले आहे. आता ते त्यांचं लग्न लेट वयामध्ये होते, ते ब्रेस्ट फिडिंग कमी करतात, काही हॉर्मोन्सचा एक्सपोजर, काही टॅबलेट्सचा एक्सपोजर वाढलेला आहे. तर हे फॅक्टर्ससुद्धा कितीसुद्धा कमी प्रमाणात असो पण त्याचासुद्धा फरक नक्कीच आलेला आहे. टोबॅकोचं एक्सपोजरसुद्धा वुमेन म्हणजे लेडीजमध्ये वाढलेलं आहे. तर हे असले प्रकारचे महत्त्वाचे मुद्दे आज आपल्याला बघायला भेटत आहेत. म्हणजे महत्त्वाची गोष्ट आपण नमूद करू शकतो की आधुनिकता जी आहे ती निसर्गाच्या सोबत जाणारी पाहिजे. तुमच्या विकासासाठी आधुनिकता तुम्ही अंगीकारू शकता, पण यासाठी जसं तुम्ही सांगितलं की स्त्रियांचं लग्नाचं वय वाढलं आहे, त्यांचं ब्रेस्ट फिडिंग कमी होत आहे, कारणं बरीच वेगळी असतील, पण यामुळे पण कॅन्सरचा धोका वाढला आहे. बरोबर. म्हणजे आपण जेव्हा आधुनिकतेचा काहीतरी आनंद घ्यायला जातो, लक्झरियस लाईफ जगायला जातोय किंवा मॉडर्न विचारांनी जगू पाहतोय, पण जर काही असे धोके होणार असतील तर आपल्याला या दोघांची सांगड घालता आली पाहिजे. बरोबर आहे. कारण जसं एन्व्हायरमेंट बदलत आहे पण आपली जे बायोलॉजी आहे म्हणजे जे शरीर रचना आहे ते तेवढी काही बदललेली नाही आहे एवढ्या फास्टमध्ये.
तर आपल्याला त्याच्याबी लक्ष करायला हवं. आपल्या बॉडीचे जे सिग्नल्स आहेत ते आपल्याला बॉडीकडे अटून राहायला हवं, ऐकायला हवं. आणि त्या हिशोबाने जे बॉडीला आणि आपल्याला सोसायटीला ट्युनिंगमध्ये राहील तसल्याच प्रकारचे आपण समजा जीवनशैली वापरली, हेल्दी लाईफस्टाईल केली तर आपल्याला कॅन्सरचा धोका थोडासा कमी करता येईल. निश्चितच बरेचदा होतं असं की एखादी गाठ आणि कॅन्सर यांचं खूप जवळचं नातं आहे. गाठ दिसली की व्यक्ती घाबरून जातो की कॅन्सर आहे की काय. तर आपण त्याच्याबद्दल सांगू की ह्या गाठी शरीरावरती कुठे येतात किंवा स्तनावर येणारी प्रत्येक गाठ ही कॅन्सरचीच असते का, तर आपण त्याबद्दल सांगूया. बरोबर. जसं मी नेहमी एक उदाहरण देतो की आपलं शरीर हा एक शेतासारखा आहे. त्याच्यात पीकसुद्धा उगते, गवतसुद्धा उगते आणि उगलेल्या पिकावर किडेसुद्धा लागतात. तसल्याच प्रकारे आपल्या बॉडीमध्ये खूप सारी पेशी असतात. ते नॉर्मल बी असतात, ॲबनॉर्मल बी असतात. नॉर्मल पेशींमध्ये बिघाड बी होते आणि ते ॲबनॉर्मल होतात. त्याच्या काही बेसिक फंडामेंटल लेवलचे बिघाड झाले, DNA मध्ये चेंजेस झाले, त्याचे काही मायक्रो एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस झाले तर त्याच्यातून गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते. जे नॉर्मल पेशी असतात त्यांचं काम आहे दररोज आपल्या शरीरात करोड पेशी बनतात व नाश होतात. तर नॉर्मल सायकल आहे. पण ती सायकल समजा बिघडली तर एखादी पेशी जी जन्माला आलेली आहे अंगात ती नाश व्हायला बॉडीला ऐकत नाही, नाश होत नाही आणि वाढतच जाते, फक्त वाढत जाते. आणि एके पेशीची तीच पेशी स्वतःहून करोड पेशी आणखीन करते, ज्याच्यामुळे त्या पेशींचा गोळा निर्माण होतो. असल्याच प्रकारच्या पेशींमध्ये एखाद्या वेळ कॅन्सरचा उद्गम होते आणि त्याच गाठीला मग कॅन्सरची गाठ आपण म्हणतो. म्हणजे हा कुठला दुसरा प्रकारचा जंतू नाही आहे, फक्त आपल्याच बॉडीची एक पेशी आहे जी बेकायदेशीर झालेली आहे, जी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. जसं तुम्ही उदाहरण फार चांगलं दिलं की हे शेतासारखं आहे, गवत वाढलं तर ते तुमचं नुकसान करणार आहे, चांगल्या पेशी काम करतात तर तुमच्या शरीराला त्या फायदेशीर आहेत. त्यामुळे जर असं काही होतं आहे, आपल्याला गाठ दिसते तर आपण त्वरित आपल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. सर, माझा आणखीन दुसरा प्रश्न असा आहे की ह्या गाठी शरीरावरती कुठे कुठे येतात की जिथे आपण कॅन्सरची शक्यता वर्तवू शकतो? तर याचा सोपा उत्तर म्हणजे जिथं जिथं पेशी आहे तिथं गाठी होऊ शकतात. आणि पेशी सगळ्याचकडे आहे. हातामध्ये सुद्धा आहे, छातीमध्ये सुद्धा आहे, बगलीमध्ये सुद्धा आहे, मानेत बी आहे, जिपेत बी आहे, जबड्यात बी आहे, त्वचेच्या खाली सुद्धा आहे. तर जिथं पेशी आहे तिथं कॅन्सर होण्याची शक्यता आहे, कारण ही पेशींची बिमारी आहे. तर ज्या पेशीला ती गाठ आलेली आहे त्याच्या मुळे जे सिम्पटम निर्माण होतील त्याच्यावर अवलंबून करते की कॅन्सर कसा प्रेझेंट होईल. पण कुठल्याही पेशीला ते होऊ शकते. प्रामुख्याने आपल्याला शरीराच्या कोणत्या भागात सापडतो कॅन्सर? गाठी तुम्ही सांगितलं शरीरावर कुठे पण येणार आहे, पण स्तनातली गाठ असली की लगेच कॅन्सरची भीती वाटते किंवा जबड्यात एखादी गाठ आली तर भीती वाटते. अशा प्रामुख्याने कुठल्या गाठी ज्या आहेत की त्या कॅन्सरच्या असू शकतात? तर याचं असं उत्तर आहे की कॅन्सरचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे कुठल्या भागात कुठला कॅन्सर आहे हा खूप जिओलॉजिकल म्हणजे जॉग्राफिकली व्हेरिड असतो. जसं आपल्या भागात आपण म्हटलं म्हणजे प्रादेशिक थोडा त्याच्यात बदल असते. आपल्या प्रदेशात आपण म्हणलं तर लोकांना तंबाखू गुटखाची खर्ऱ्याची खूप सवय आहे तर त्याच्यामुळे जबड्याचं, जिपेचं, तोंडेचं कॅन्सर खूप जास्त आहे, त्याचं प्रमाण जास्त आहे. जिथं ज्या भागात स्मोकिंग जास्त होते तंबाखू म्हणजे गुटख्या खर्राच्या ऐवजी तिथं फुफ्फुसचा कॅन्सर जास्त होतो. आपल्या भागात बी फुफ्फुसचा होतो पण त्याच्यापेक्षा खूप जास्त खर्राचा कॅन्सर जास्त होतो. तसंच आपल्या भागात स्त्रियांमध्ये म्हटलं तर छातीच्या म्हणजे स्तन कर्करोग खूप जास्त प्रमाणात आहे. काही वर्ष आधीपर्यंत एक म्हटलं तर 10 वर्ष आधीपर्यंत गर्भपिशवीमुख म्हणजे सर्विक्स कॅन्सरचं सुद्धा खूप जास्त प्रमाण होतं. पण आता काही कारणामुळे ते थोडासा कमी होत चाललेलं आहे. पण जेवढा ते कमी होत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट रेटनं समजा स्तन छातीचा कर्करोग वाढतंय. तर असं आहे की सध्या आपण जे म्हणतो की छातीमध्ये गाठ म्हणजे सगळे एकदम अलार्म होऊन जातात, त्याचं कारण असं की छातीमध्ये कर्करोगची शक्यता सध्या खूप वाढलेली आहे. तसंच पुरुषांमध्ये जबड्याची, तोंडाची कॅन्सरची परिणाम खूप वाढलेला आहे ते तंबाखूमुळे. तुम्ही सांगितलं की प्रकार बरेच आहेत, पण आपल्या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळतोय तो मुख कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग. तर सुरुवातीला आपण मुख कर्करोगाची लक्षणं सांगूया. मुख कर्करोगाचे जे महत्त्वाचे लक्षण आहे, कारण आहे, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंबाखू. आपल्या भागात लोक साधारणतः एका संशोधनामध्ये असं लक्षात आलं होतं की मुलांना शाळेकर वयामध्ये त्याची सवय लागते. आपल्याला असं वाटतं की शाळेकर मुलांना कुठं तंबाखू वगैरेची लत लागेल, पण तसं नाही आहे. साधारणतः हायस्कूलमधले जे मुलं असतात त्या वयात त्यांना तंबाखूची सुरुवात होते आणि एकदा त्या वयात सुरुवात झाली
की ते फक्त वाढतच जाते. कारण माझा मित्र बी करतो, पिक्चरमध्ये हिरो बी करतो, मी बघितलं आहे ते बी करतात, माझे वडील बी करतात, त्यांना काही झालेलं नाही, असे ते गलत रोल मॉडेल्सला आपला हिरो मानतात आणि त्याच्यामुळे ते बी तंबाखूचं खूप वर्षानुवर्ष सेवन करतात. तर याच्यामुळे जबड्याचं, तोंडाचं, जिभाचं कर्करोग वाढते. याचे साधारणतः लक्षण म्हणजे की एखाद्याला तोंडात चट्टा येतो, सफेद किंवा लाल चट्टा येणे, जखम होणे, छाला होणे, फोळा होणे, जिभेवर गाठ येणे, गालावर गाठ येणे, तोंड थोडंसं कमी उघडणं, आवाज बदलणं, गिडाला त्रास होणं, हे सर्वसाधारण लक्षणं आहेत. याला एकदम दुर्लक्षित कधीच करायला नको. हे लक्षण साधारणतः समजा 2 ते 3 आठवड्यात एखादा फोळा परत गेला तर त्याच्यात कॅन्सर असण्याची शक्यता कमी असते. पण जे फोळा सतत 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे त्याला नक्कीच पूर्ण तपास करून घ्यायला हवी. नक्कीच. स्तन कर्करोग जो आहे तर त्याचे लक्षणं काय सांगू आपण? स्तन कर्करोगचं आता असं आहे की प्रमाण खूप वाढलेलं आहे व आणखीन एक जे आपल्याला फॅक्ट लक्षात आलेलं आहे ते असं की तरुण मुलींमध्ये सुद्धा आता ते कॅन्सर वाढत चाललेलं आहे. तर आधी असं एक जनरल भावना होती की कॅन्सर हा एक वयस्क ॲडल्ट लोकांची बिमारी आहे. तर तसा काहीच नाही आहे, ते फक्त एक मिथ आहे, ते गैरसमज आहे. कॅन्सर यंग एजमध्ये सुद्धा वाढत चाललेलं आहे. आता म्हणजे 2 दिवस आधीच मी एक 26 वर्षाची मुलीचं ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन केलेलं आहे. तर तिला बी आधी असंच वाटलं होतं की मला गाठ आहे, माझी मैत्रिणीलाही होती, पण ती साधी गाठ होती, फायब्रोएडिनोमाची गाठ होती. तर तिने काही केला नाही, तर तिला काही झाला नाही, म्हणून मी पण सुद्धा त्याला दुर्लक्षित केला. मला वाटलं ती साधी गाठ होईल, म्हणून ती गाठ एकदम वाढली तिचं. तर अशी गैरसमज पाडू नये की गाठ आहे तर ती साधी असेल. त्याला एकदा चेक करून नेमका टेन्शन काढून घ्यावा, कन्फर्म करून घ्यावा ते कॅन्सर आहे की नाही. कारण लहान म्हणजे तरुण मुलींमध्ये सुद्धा कॅन्सर आढळते. तरुण मुलींमध्ये म्हणजेच लग्न न झालेल्या मुलींमध्ये आपण असं म्हणू शकतो का की कुणाला पण सापडतंय आपल्याला? नाही, कोणालाही सापडू शकते. म्हणजे असं लग्न झालेला किंवा नाही झालेला त्याच्यावरून कॅन्सर आहे की नाही त्याचा डिसिजन करता येत नाही. पण असं आहे की साधारणतः आधी 45-50च्या वर जे महिलांमध्ये आपल्याला कॅन्सर आढळायचं स्तनचं, आता ते 26, 27, 30 वर्षाच्या मुलींमध्ये सुद्धा आढळते. थोडा असा समज असायचा डॉक्टर की दुधाच्या गाठी होतात आणि त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती कॅन्सरची होऊ शकते का? असं आहे की दुधाच्या गाठीमध्ये कॅन्सर निर्माण होत नाही साधारणतः. पण ती गाठ नेमकी दुधाचीच आहे का हे तुम्हाला कशावरून सांगता येईल? ते तर फक्त डॉक्टरच सांगू शकतो. आपण स्तनपान करतोय आणि त्यावेळी जी आपल्याला गाठ आलेली आहे त्याच्या आपण ऑटोमॅटिक असं निष्कर्ष काढू नये की स्तनपान करताना गाठ आलेली आहे म्हणजे नेमकी आणि हमखास दुधाचीच आहे. कारण कित्येक मुलींना स्तनपान करताना सुद्धा कॅन्सर निर्माण होऊ शकतो. तर दुधाची गाठ जरी असली तरी त्याचा एक कन्फर्मेशन करून त्याचं ट्रीटमेंट करून घ्यायला हवं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे. पण तरीसुद्धा आपण काय कालावधी सांगू? एखादा गाठ दिसते असं मला असं वाटतं ठीक आहे ना 2-4 दिवसात बरी होईल आणि असं साधारण कुठल्याही आजारासाठी आपण घरी थोडी वाट बघतोच. तर अशी किती वाट बघितल्या गेली पाहिजे? तर साधारण काही गाठी असतात ज्याच्यात कॅन्सर वगैरे नसेल, एखादी काही सुजेची इन्फेक्शनची संसर्गाची गाठ असेल तर साधारणतः एक मोठा म्हटलं तरी 3 आठवड्यात ती गाठ जायला हवी किंवा त्याचा आकार परत कमी व्हायला सुरुवात व्हायला हवं. पण कुठलीही गाठ जर 3 आठवड्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यात दर्द असो किंवा नसो, साईज वाढत असेल किंवा न वाढत नसेल तरी 3 आठवड्यापेक्षा जास्त असलेली गाठला दुर्लक्षित करण्यात कधीच यायला नको. त्याची पूर्ण निदान लावून घ्यायला हवी. स्तन कॅन्सरविषयी आपण प्रामुख्याने बोलूया कारण त्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. या स्तन कॅन्सरसाठी काय उपचार असतात? म्हणजे स्तन काढून टाकणे, गाठ काढणे, कारण त्याची पण भरपूर भीती महिलांच्या मनात असते. बरोबर आहे. आणि विशेषतः तर आता तरुण मध्ये आल्यानंतर ही भीती जास्तच आहे तरुण वयात. ते बरोबर आहे. तर आता आपल्याकडे जसं आपण बोललो की खूप अत्याधुनिक ट्रीटमेंट शैली उपलब्ध आहे. तर आधी असं होतं की कॅन्सरचा एक छोटा जंतूसुद्धा ब्रेस्टमध्ये आला तर ब्रेस्ट पूर्ण काढून तिथं फ्लॅट करावं, नील करून द्यावं अशी धारणा होती. पण आता आपल्याकडे एवढी प्रिसिजन सर्जरीज उपलब्ध झालेली आहे की म्हणजे आपण प्रिसाईज जेवढ्या भागात कॅन्सर आहे तेवढा भाग काढू शकतो. स्तनच्या नॉर्मल नैसर्गिक आकार वाचवू शकतो किंवा एखाद्याला स्तन काढावा जरी लागला तर त्याला आपण त्याच ऑपरेशनमध्ये पुन्हा अंगातल्या दुसऱ्या भागामधून मांस घेऊन, चरबी घेऊन परत स्तन नवीन बनवून देता येते.
म्हणजे याला आपण स्तन वाचून ऑपरेशन केलं तर त्याला ब्रेस्ट कॉन्झर्विंग सर्जरी किंवा स्तन संरक्षण सर्जरी म्हणतो. म्हणजे कॅन्सर काढला, स्तन वाचवलं, किंवा स्तन काढून परत बनवलं तर रिकन्स्ट्रक्शन सर्जरी, म्हणजे ज्याला प्लास्टिक सर्जरीचा एक प्रकार म्हणता येईल. त्याला नेमका ऑन्कोप्लास्टिक सर्जरी नाव आहे. तर ते करून नवीन स्तनसुद्धा बनवता येते. पण हे सुद्धा शक्य होतं जर आपण वेळेवर निदान लावला आणि योग्य उपचार केला तर. उगाच आपण समजा त्याच्यावर उशीर केला, त्याला दुर्लक्षित केला तर बिमारी वाढते. मग सगळे आपल्याकडे जे ऑप्शन्स आहे ते कमी कमी होत जातात. म्हणजे वेळेत तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. गाठ दिसली आहे, तुम्ही 1 आठवडा 2 आठवडा जो कालावधी तुम्हाला सांगितला आहे तर तेवढा कालावधी ठीक आहे, पण लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे की ही गाठ कशाची आहे आणि आपल्याला पटकन उपचार मिळू शकतात. आधुनिक आणखीन काय उपचार उपलब्ध आहेत कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी? तर सर्जरीच्या सोबतच किमोथेरपी म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजी जे ट्रीटमेंटच्या विंग आहे त्याच्यात बी खूप झपाट्याने ॲडव्हान्स झालेलं आहे. आपल्याकडे आता वेगळे वेगळे प्रकारचे किमोथेरपी अवेलेबल झालेले आहे. आधी असं होतं की किमोथेरपी दिलं म्हणजे पेशंटला खूप जास्त साईड इफेक्ट यायचे, केस वगैरे गळायचे, तोंडात छाले वगैरे यायचे, अंगात काही रॅश वगैरे यायचे. तर आता असं आहे की ते सगळे होण्याचं पर्सेंटेज खूप कमी झालेलं आहे. पेशंटला किमोथेरपी दिली की ते टॉलरेट होते. आता त्यांना समजा काही साईड इफेक्ट बी असला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपयोगी आणि इफेक्टिव्ह औषधं अवेलेबल आहे, जेणेकरून पेशंटला किमोथेरपी टॉलरेट होते, त्यांना किमोथेरपी पूर्ण घेता येते. पूर्ण किमोथेरपी घेतली की बिमारी परत येण्याची शक्यता आणखीन कमी होते. रेडिएशन आपण जे शिकाई साधारण भाषेमध्ये म्हणतो ते सुद्धा मशीन्स एकदम ॲडव्हान्स नवीन टेक्नॉलॉजीचे आले आहे, ज्याच्यामुळे जे बॉडीला स्किन रिॲक्शन्स वगैरे यायचे किंवा त्याची जी डोज आपण डिलिव्हर करायचो ते एवढी प्रिसाईज आधी नव्हती. पण आता नवीन मशीननं कम्प्युटर वगैरे 3D टेक्नॉलॉजीनं तेवढा चांगला प्रिसिजन टार्गेटिंग करता येते की जे भागात भीती आहे त्या भागात आपण पूर्ण बरा करू शकतो आणि जे बाकीचे नॉर्मल टिश्यू आहे त्यांना त्याचा काही उगाच धक्का जास्त लागत नाही. म्हणजे त्यांचं काम ते व्यवस्थित चालू ठेवतात. आणि हा फार महत्त्वाचा मुद्दा आज आपण आपल्या मुलाखतीमधनं सांगतो आहोत की जसं जुन्या तुम्ही सांगितलं की आधी जास्त वयामध्ये हा कॅन्सर व्हायचा तेव्हाची ट्रीटमेंट वेगळी होती, आता आधुनिक उपचार वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये किमोचे जे काही तुम्हाला साईड इफेक्ट होणार असतील किंवा त्याच्यामुळे होणारा त्रास जो आहे तो भरपूर कमी झाला आहे. नाहीतर एखादा पेशंट सुरुवातीला खूप पॉझिटिव्ह असतो की मी ट्रीटमेंट घेणार आहे आणि त्याला ती सहन झाली नाही तर तो सोडू शकतो. आता तसं होत नाही. म्हणजे ट्रीटमेंटनी पण तुम्हाला थोडासा त्रास होणार असतो आणि तो आवश्यक असतो तुमचा आजार दुरुस्त करण्यासाठी. आणि ह्या सगळ्या आधुनिक गोष्टी ज्या आहेत तर त्यामुळे ही ट्रीटमेंट करून घेणं पण थोडंसं कमी त्रासाचं आहे. आपल्या भागात हा मुखकर्करोग असेल, स्तनकर्करोग असेल वाढतोय, आपण सारखं सांगतोय, पण मग याच्या इलाजासाठी आपल्याला कुठे बाहेर जायला लागतं का? कारण ते पण एक भरपूर त्रासदायक असतं. बरोबर आहे. बऱ्याचपैकी कारण पेशंटचे गावाकडले भागाचे असतात, त्यांना वाटतं की मी कामधंदा सोडून इथून कसं जाऊ मुंबईला महिन्याभरसाठी किंवा नागपूरला कसं जाऊ, इथं माझं घरदार आहे, शेत आहे, ते मी सोडून जाऊ शकत नाही. पण आता सुदैवाने कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जे सोयी लागतात ते सगळेच आपल्याला इथं लोकली अकोल्यात अवेलेबल आहे. मॅक्झिमम आपल्याला अकोल्यात अवेलेबल आहे. पेशंटला अकोलाच्या पेक्षा बाहेर म्हणजे मुंबईला दिल्लीला जायची काही गरज राहिलेली नाही. त्यांना पाहिजे असेल तर पूर्ण ट्रीटमेंट कॅन्सरच्या अकोल्यात चांगल्या रीत्याने पूर्ण करता येते. जे फॅसिलिटीज आधी फक्त मुंबई, दिल्ली, चेन्नई, बँगलोरला अवेलेबल असायची ते फॅसिलिटीजसुद्धा अकोल्यात आपल्याला लोकली अवेलेबल आहेत. स्तन वाचवून सर्जरी करण्याची फॅसिलिटी आपल्याकडे अकोल्यात आहे. नवीन स्तन बनवण्याची टेक्निक आपल्याकडे अकोल्यात आहे. मेडिकल ऑन्कॉलॉजीमध्ये जे ॲडव्हान्स किमोथेरपी, इम्युनोथेरपी आहे, रेडिएशनची जी ॲडव्हान्स मशीन आहे, सगळे आपल्याकडे अकोल्यात अवेलेबल आहे. डायग्नोसिससाठी जे लागतात ते सगळे CT स्कॅन, आता आपल्याकडे अकोल्यात पेट स्कॅनसुद्धा आलेलं आहे. तर एवढी मोठी मोठी मशीनं, एवढी उन्नत टेक्निक सगळ्या आज अकोल्यात अवेलेबल आहे. पेशंट्सनी ही भीतीमुळे ट्रीटमेंटला उशीर करू नये की आता मी कुठं जाईल, माझ्याकडे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये राहण्याचा खर्च नाही, पैसे नाही, सोय नाही. तर ती भीती मनातून काढून टाकायची. आता मला हा ट्रीटमेंट घ्यायचा असेल तर मुंबईतच होणार, मला स्तन वाचून सर्जरी इथं करता येणार नाही, तसली प्रकारची भीती राहिलेली नाही. टोटल A to Z सोय आता आपल्याकडे अकोल्याचे आतच उपलब्ध झालेले आहेत.
म्हणजे कॅन्सरसारखा असा हा जो दुर्धर आजार आहे तर त्याच्यावर पण आपण हळूहळू मात करतो आहोत, घाबरण्याची गरज नाही आहे. आपल्या भागात आपण बघितलं की मुखकर्करोग पण भरपूर प्रमाणात सापडतोय. आपण काय उपचार त्याच्यावरती देतो? उपचार म्हणजे असं आहे की आधी असं होतं की मुख कर्करोग आला तर ज्या भागेत आला, समजा जिपेत आला किंवा जबड्यात आला तर ते टोटल काढावा लागलं असतं, ज्याच्यामुळे पेशंटचं जे लुक आहे, जे शरीर रचना आहे, जे त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य आहे ते एकदम टोटल खराब व्हायचं. पण आता आपल्याकडे याच्यासाठी बी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे की पूर्ण जबडा काढावा लागत नाही, त्याचा एक पार्शियल एक्सियन वगैरे करता येते, किंवा काढावा लागला तर त्याला त्याच ऑपरेशनमध्ये प्लास्टिक सर्जरी करून नवीन जबडा बनवता येते. दुसऱ्या कुठला हाड घेऊन किंवा दुसरा कुठला मांस घेऊन त्याला जबड्याचा आकार देता येते. त्याच्यामध्ये नंतर दातं वगैरे बी फिटं करता येतात, जेणेकरून पेशंटला आयुष्यात पुढं जेवण करता येणार नाही असली भीती राहिली नाही. आता ते जबड्याचं ऑपरेशन झाल्यानंतर, जबडा काढल्यानंतर सुद्धा नॉर्मल डाएट नंतर घेऊ शकतात, ते बोलू शकतात, त्यांच्या बॉडीचं जे लुक आहे, चेहऱ्याचं जे लुक आहे ते खराब होत नाही. जेवणची प्रक्रिया, श्वासोश्वासची प्रक्रिया सगळी नॉर्मल राहते किंवा नॉर्मल सारखी राहते. तर हे सगळे ॲडव्हान्सेस ओरल कॅन्सरमध्ये अवेलेबल आहे. जिपेचा जर कॅन्सर केला ऑपरेशन, जिपेचा भाग काढलं तर जिपेचा भागसुद्धा आपण दुसरी पेशी घेऊन बनवू शकतो. पेशंटला नंतर ट्रेनिंग घेऊन काही त्याच्याबद्दल स्पीच थेरपी, स्वॉलो थेरपी, फिजिओथेरपी वगैरे केली की त्यांना परत बोलतासुद्धा येते, गिळता येते. हे सगळे आता अवेलेबल झालेले आहे फॅसिलिटीज. म्हणजे हे असं भरपूर आशादायक असं चित्र आपल्याला दिसतं आहे. कारण होतं असं की शारीरिक लक्षण निघून जाऊ शकतं एखाद्या ऑपरेशनमुळे, तो आजार दुरुस्त पण होऊ शकतो पूर्णपणे. पण जर असं काहीतरी व्यंग आलं असेल की जबडा चांगला दिसत नाही आहे, चेहरा चांगला दिसत नाही आहे, स्तन नाही आहे, शरीराचा एक भाग काढून टाकला आहे, तर पेशंटला तो आजार संपल्यावर पण नैराश्य येऊ शकतं. बरोबर आहे. तर आता ह्या आधुनिक उपचारांमुळे असं होणार नाही आहे. एक चांगला आशेचा किरण आपण या पेशंट्सला देऊ शकतो आहोत. तर आता कारण की कॅन्सर ट्रीटमेंट एवढा उन्नत झाल्यामुळे असं झालं की आधी तेवढा ट्रीटमेंट उन्नत नव्हतं, म्हणजे पेशंटला कॅन्सर नंतर तेवढं आयुष्य नसायचं की त्यांना या सगळी भीतीचा तोंड द्यावं लागेल. पण आता जसं त्यांचं आयुष्य वाढतंय कॅन्सर नंतर, तर आपल्याला त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स आता जास्त वाढत आहेत की आता मी गिळू कसं काय, जेवू कसं काय, माझ्या मुलीचं लग्न आहे, मी तिथं जाऊ कसं काय, माझा जबडा नाही, मला चांगला वाटत नाही, म्हणजे शरीर असं विद्रूप दिसतो. तर हे सगळ्यांचं उत्तर म्हणजे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, जेणेकरून नवीन आकार दिला. रिहॅबिलिटेशन म्हणजे की नवीन आकार दिल्यानंतर किंवा ऑपरेशन झाल्यानंतर जे पेशंटला डिसेबिलिटी आली होती ती कशी कमी करता येईल. तर त्यांना आपण शिकवतो की तुम्हाला हे व्यायाम केलं तर बरोबर गिळता येईल, नवीन जी पेशी आहे तिला गिळायची सवय कसं टाकता येईल. हातातला किंवा छातीतला मांस तुम्ही जबड्यात लावलेला आहे तर छातीतली कुठली व्यायाम करायची जेणेकरून छातीची कमजोरी येणार नाही, जेणेकरून जबड्याचं मूवमेंट नॉर्मल होईल. असल्या प्रकारचे ते रिहॅबिलिटेटिव्ह मेजर्स त्याला म्हणतात, ते आपण करतो. निश्चितच ह्या खूप म्हणजे चांगल्या गोष्टी घडत आहेत. आधुनिकतेच्या सोबत आपण जे म्हणू शकतो की आपली वाटचाल चांगल्या गोष्टींकडे होते आहे. पण तरीसुद्धा आपण जाता जाता महत्त्वाची ही माहिती सांगू की कॅन्सर झाला नाही पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? तर असं आहे की असा रामबाण इलाज काहीच नाही की हे केलं तर आयुष्यात कधी कॅन्सर होणार नाही. पण आपल्याला साधी सिंपल काही गोष्टी आहे ज्याच्याकडून आपण लक्ष केला तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता 90% तरी कमी होऊ शकते. तर असं आहे की जसं आपण आपला आहार चांगला ठेवला, बॅलन्स डाएट ठेवला, नॅचरल ऑर्गॅनिक फूड्स वगैरे घेतले, काही प्रिझर्वेटिव्ज, जास्त केमिकल्स, जास्त कलरिंग, फ्लेवरिंग एजंट्स वगैरे शक्यतो तेवढा आपण टाळला. कम्प्लिटली टाळता येत नाही ते मला कळते. आपण स्वतःसुद्धा ते घेतो, एखाद्या वेळ जंक फूड घेतो, पण त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवावं, जास्तीत जास्त हेल्दी फूड घ्यावं, आपल्या दिनचर्येमध्ये काही एक्सरसाइजचा समावेश करावं, हेल्दी हॅबिट्स घ्यावी. तंबाखूचं सेवन अगदीच नाही करायचं, आज नाही करायचं, उद्या नाही करायचं, कधीच नाही करायचं, तुम्ही नाही करायचं, तुमच्या बाजूच्याला नाही करून द्यायचं. हे सगळे काही आपण गोष्टी लक्षात ठेवले आणि काही आपल्याला काही सिम्पटम असले, काही संशय असला तर डॉक्टरांची लवकरात लवकर भेट करून ते संशय मनात काढून घ्यायचं. म्हणजे मनात भीती ठेवून कित्येक दिवस त्याच्या इफ ऑर नॉट आहे की नाही, आहे की नाही, होऊ शकते का, ते मनात घेऊन काय उपयोग आहे. एक 15 मिनिटाचं डॉक्टरांना दाखवून घ्या, एक साधी काही सोपी टेस्ट ते सांगतील ते करून घ्या, मनातली भीती काढून घ्या. ते सगळ्यात साधा, सरळ, सोपा त्याचा उपचार आहे, इलाज आहे. कारण निदान लवकर लावणं ही सगळ्यात सोपी औषधी आहे. सर, संदेश काय द्याल?
माझा संदेश हाच राहील की आपल्याला जीवनशैली आपली जी आहे ते योग्य ठेवावी. काही तंबाखूची लत वगैरे ठेवू नये. काही आपल्याला संशयास्पद आपल्याला वाटत असेल गाठ किंवा कॅन्सरचे सुरुवाती लक्षण आपल्याला दिसत असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका. त्याला एकदम घाबरून जाऊन नका. त्याला आपल्याला धैर्याने तोंड द्यावं लागतो. मला कळतं की ह्या कॅन्सर म्हणजे एक भयानक बिमारी आहे असं आपल्याला मनात असतो आणि ते भीती योग्य बी आहे. पण त्याला ट्रीटमेंट आता आपल्याकडे आहे म्हणून त्याला आपल्याला घरी बसून जाऊन ट्रीटमेंट न करून त्याला काही उपयोग नाही आहे. ट्रीटमेंट आपण जर केला तर आपल्याला नॉर्मल आयुष्यसुद्धा लाभू शकतो. निश्चितच सर, आज महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि त्यामधनं कॅन्सरविषयी त्यांच्या मनात जे काही गैरसमज असतील, शंका असतील, त्या नक्कीच दूर होतीलच. सर, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.